नव्या वक्फ कायद्याला सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम स्थगिती. 5 मे रोजी दुपारी 2 वाजता पुढची सुनावणी. केंद्र सरकारला 7 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का. माजी आमदार संग्राम थोपटे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. आता शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 5वी मराठी इंग्रजीसह हिंदी भाषा ही सक्तीची. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात यंदापासूनच अंमलबजावणी. हिंदीची सक्ती आम्ही खपवून घेणार नाही. राज ठाकरेंचा सरकारला थेट इशारा. दक्षिण भारतातही हिंदी सक्ती करणार का? राज ठाकरेंचा संतप्त सवाल. मुंबईतल्या घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी गुजराती वाद पेटला. मराठी माणसं घाणेरडी मच्छी खातात अशा शब्दात हिणवल्याचा मराठी कुटुंबांचा आरोप. गुजराती कुटुंबांकडनं त्रास दिला जात असल्याचाही आरोप. अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणात वाढ. रायगडमध्ये 4 दिवसात 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार, तर कर्जतमध्ये स्कूल बस क्लीनरकडून 4 ते 5 वर्षांच्या मुलीसोबत गैरकृत्य. मुंबईतील मेट्रो 6 ते मार्गिकेवरील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाला. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत 1.7 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचा ब्रेक थ्रू. पुढच्या वर्षापर्यंत 150 मेट्रो मार्गिकांचं काम पूर्ण करणार मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. आणि सोन्याचा दर 1 लाखांच्या उंबरठ्यावर. जीएसटीसह सोन्याचा दर प्रतितोळा 98,262 रुपयांवर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.